म्युन्सिपल कामगार संघटनेच्या म्हणजे आमच्या युनियन मधून आम्ही आज आंदोलन ते केलेलं आहे. गेली 10 वर्ष म्हणजे 2016 पासून आमच्याकडे डीएस एंटरप्राइजेस अंतर्गत कंत्राटी कर्मचारी काम करतायत. काम सगळं केलं जाते महानगरपालिकेच्या परमनंट कर्मचाऱ्यांप्रमाणेच, पण त्याचा जो मोबदला भेटतोय म्हणजे पगार भेटतोय किंवा भत्ते मिळतात किंवा काही ईएल असेल, सीएल असतील किंवा मॅटर्निटी लिव्ह सारख्या ज्या गोष्टी असतील, ज्या शासनाने दिलेला किंवा बाबासाहेब आंबेडकरांनी जो स्त्रियांना दिलेला अधिकार आहे तो आम्हाला दिला जात नाहीये. वारंवार मागण्या केल्या, पत्रव्यवहार केले, खूप मिटिंग झाल्या, म्हणजे सगळ्या म्हणजे आयुक्तांपर्यंत आमच्या सगळ्या मागण्या आम्ही पोहोचवल्या असून सुद्धा त्यांनी आमचा कधीच पाठपुरावा नाही केला किंवा त्यांनी आमच्या कोणत्याही गोष्टीचा विचार न करता काही आम्हाला त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलेलं नाहीये किंवा कोणतंही म्हणजे आम्हाला सूचना दिलेल्या नाहीये की आम्ही तुमचं असं करू, आणि लेखी स्वरूपात तर कधीच दिलेलं नाहीये. तर आता 10 वर्ष काम करून सुद्धा जर आम्हाला त्याच पदावर किंवा त्याच पेमेंटवर राहत असू आम्ही ना, आमच्या मागून येणाऱ्या आमचे जे काही स्टाफ असतील त्याच्या आमच्या पुढे जाऊन त्यांना जास्त पगार मिळाला. मला स्वतःला 8 वर्ष झालेत पण आम्हाला 14,000च्या वर पेमेंट नाहीये, जो की आताच्या ह्याच्यात सफाई कामगाराला सुद्धा नसतो. तर एवढी जर शासनाची आम्ही आरोग्य सेवा करतोय, जर आम्ही तळागाळाला जाऊन लहान बाळाचं लसीकरण करणं, गरोदर मातांच्या सेवा करणं, पीएनसीच्या आपल्या प्रसूती पश्चातच्या सेवा द्यायच्या असतात, त्या घरोघरी डोर टू डोर सेवा देतो. कोरोना सारख्या महामारीत सुद्धा जर आम्ही एवढं तळागाळाला जाऊन स्वतःला कोविड होऊन सुद्धा जर शासनाची एवढी सेवा केली तर त्यांनी आमची दखल घ्यायला हवी होती, पण त्यांनी ती घेतली नाही. तर आता आमच्या मागण्या आम्ही मान्य करण्यासाठी किंवा पूर्ण करण्यासाठी वारंवार सांगून सुद्धा त्यांनी आमची दखल घेतली नाही. त्यामुळे आम्हाला युनियनची मदत घ्यावी लागली आहे. तर म्युन्सिपल कामगार सेना म्हणजे याच्यामध्ये आपले बाबा कदम सर अध्यक्ष आणि चिटणीस संजय वाघ सर यांच्या अधिपत्याखाली जी म्युन्सिपल जी कर्मचारी सेना चालते त्यांच्यामध्ये आम्ही एकरूप होऊन आम्ही आजचे हे आंदोलन केलेलं आहे. आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही किंवा लेखी स्वरूपात आम्हाला या GR पद्धतीने मिळणार नाही तोपर्यंत आम्ही याच्यातनं माघार घेणार नाही. मग 1 दिवस होऊ दे, 2 दिवस होऊ दे, 1 महिना जाऊ देत, आम्ही जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही आमचं बेमुदत आंदोलन थांबवणार नाही. नाम सांगा. माझं नाव प्रतिमा मस्के आहे, मी नर्स आहे, ANM आहे. गेली 8 वर्ष मी डीएस एंटरप्राइजेस कंत्राटी कर्मचारी BMC मध्ये काम करतो. मागण्या आहे की 2016 पासून राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान हे मुंबई महानगरपालिकेने चालू केलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी बाकीच्या ठिकाणी बाकीच्या जिल्ह्यांमध्ये हे फक्त जी महानगरपालिका आहे, नगर परिषद आहे ते चालवत आहे. आता इथे फक्त आणि महानगरपालिकेने असं केलंय, मुंबई महानगरपालिकेने त्यांनी कोणताही तिसरा कॉन्ट्रॅक्टर ठेवलाय. फक्त वरून जो पैसा येतोय राज्य सरकारकडून जो पैसा येणार तो आम्हाला डिस्ट्रीब्यूट करणार. त्यांना त्याच्यामुळे असं झालं की आम्हाला काही बेनिफिट मिळत नाही. ते प्रसूती रजा असू दे, मॅटर्निटी लिव्ह असू दे किंवा बाकीची आपली पगारवाढ आहे, ते सगळं काहीच आम्हाला मिळत नाही. गेल्या 10 वर्षापासून हे लोक काम करतात. कोविडमध्ये पण यांनी अहोरात्र काम केलेलं आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही जर थर्ड पार्टी कॉन्ट्रॅक्टर ठेवलाय ना तो तुम्ही काढून टाका आणि आम्हाला जे बेनिफिट आहेत ते आमचे द्या. आमचं बाकी काही मागणं नाहीये. त्याच्यामुळे जी सेवा ज्येष्ठता यादी वगैरे आहे त्याचं आम्हाला त्यांनी सांगितलंय की जोपर्यंत तुम्ही थर्ड पार्टी तुमचं निघत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला काही बेनिफिट देऊ शकत नाही. आमची मागणी हीच आहे की जो डीएस एंटरप्राइजेस म्हणून जो आमचा कॉन्ट्रॅक्टर आहे तो पण आम्हाला सगळ्या कर्मचाऱ्यांना तो प्रत्येक वेळेला हे जर काम करायचं असेल तर करा, नाही तर तुम्हाला काम करायची गरज नाही. आमच्याकडे खूप लोक आहेत जे आमच्याकडे काम करतील. तुम्हाला गरज असेल तर तुम्ही करायचं, नाही तर नका करू. अशा भाषेत जर आम्हाला कॉन्ट्रॅक्टर कडून उत्तरं मिळत असतील, आम्ही प्रत्येक वेळेला मुंबई महानगरपालिकेकडे गेलो की आम्हाला हा कॉन्ट्रॅक्टर असा त्रास देतोय किंवा आमचा पेमेंट नाही वाढत आहे किंवा काय, ते पण आम्हाला काही रिस्पॉन्स देत नाही. आता ह्या आंदोलनासाठी आम्ही राज्य सरकारकडे पण आम्ही जे मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, आपले आरोग्य मंत्री आहेत त्यांना पण आम्ही हे सगळे लेटर वगैरे पाठवलेले आहेत की आम्ही बेमुदत आंदोलन करतोय. आज इकडे या महानगरपालिकेमध्ये आता तिथे मिटिंग चालू आहे, त्याच्यामध्ये जे काय होईल ते आम्ही मागे हटणार नाही. आमचं फक्त एकच आहे, जोपर्यंत डीएस एंटरप्राइजेस हा कॉन्ट्रॅक्टर काढून तुम्ही राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत आम्हाला कॉन्ट्रॅक्ट मध्ये घेत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. मग त्याच्यासाठी आम्हाला 7 दिवस जरी लागले इथे तरी पण आमची बसायची तयारी आहे. आमची हीच मागणी आहे, आमचं बाकी काही मागणी नाही. मग फक्त आम्ही इकडचे जे मुंबईचे NUHM वाले आहे जे BMC साठी काम करतो, मग आमच्याकडेच कॉन्ट्रॅक्टर का ठेवला आणि आम्हालाच एवढं कट टू कट का त्याच्याकडून 15,000 आणि 18,000 देतात? बाकी नगरपालिका कशी काय सगळ्यांना पगार देते? NUHM कडून पण येते, त्यांची नगरपालिका देते, 15% वाढ होते त्यांच्या दरवर्षी सॅलरीमध्ये, मग त्यांना बोनस पण भेटतो दिवाळीचा. मग हे कुठेतरी अन्याय फक्त मुंबई महानगरपालिका आमच्यावर करते ना, त्याची तुम्ही दखल घ्यावी ही विनंती. बाबासाहेब आंबेडकरांचा